आज आपण बनवणार आहोत पारंपरिक गुळाची लापशी। त्यासाठी एका कुकरमध्ये 5 ते 6 चमचे साजूक तूप टाका। त्याचबरोबर त्यामध्ये खोबऱ्याचे काप टाका आणि व्यवस्थित फ्राय करून घ्या। त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी लापशीचा रवा म्हणजेच त्याला दालिया असे सुद्धा म्हणतात ते घ्या आणि व्यवस्थित कमी गॅसवर 7 ते 8 मिनिटासाठी व्यवस्थित भाजून घ्या। आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी रोज एक नवीन रेसिपी घेऊन येत असते। तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। लापशीचा रवा व्यवस्थित भाजत आल्यानंतर त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूटचे काप ॲड करा आणि त्याचबरोबर 1 वाटी लापशीचा रवा घेतलेला आहे, त्यामुळे आपण 5 वाट्या गरम पाणी त्यामध्ये ॲड करणार आहोत। त्यानंतर कुकरमध्ये 3 शिट्ट्या होऊ द्या। मऊ असं लापशीचा रवा शिजवून घ्या। त्यानंतर त्यामध्ये 2 वाटी गूळ बारीक करून ॲड करा। रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे, त्यामुळे डिस्क्रिप्शन नक्की जाऊन चेक करा। गूळ टाकल्यानंतर हे मिश्रण थोडंसं पातळ होईल, त्यामध्ये जायफळ किसून टाका आणि 5 ते 7 मिनिटं कमी गॅसवर हलवत व्यवस्थित शिजवून घ्या। गुळाची लापशी तयार आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा। भेटूया उद्या एका नव्या रेसिपीसोबत। थँक्यू।